घरोघरी रुचिरामध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक चटपटीत अशी रेसिपी। तर इथे मी कढई ठेवली आहे, तर त्याच्यामध्ये आपण ना 1 चमचा तेल घालून घ्यायचं। इथे मी तेल घालून घेतलंय। तेल आपलं गरम करून घ्यायचंय। तर आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेला कढीपत्ता, आलं लसूण। आता हे आपण चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा लाल तिखट। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं। आता आपला कांदा, टोमॅटो आणि मसाले चांगले तेलामध्ये परतून झाले आहेत। आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे, जास्त घालायचं नाही पाणी। आपल्याला ही भाजी पातळ बनवायची नाहीये, तर आपल्याला ही भाजी सुकी बनवायची आहे। त्यासाठी मी थोडंच पाणी घातलेलं आहे। जर तुम्हाला पातळ बनवायची असेल तर पाणी जास्त वापरू शकता। हे बघा, आता आपलं चांगली उकळी आली आहे त्याला। आता मी त्याच्यामध्ये ना हे 1 वाटी फरसाण घालणार आहे। इथे मी 1 वाटी फरसाण घातले आणि त्याच्यामध्ये आपण ना थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं। वा, खूप छान अशी आपली बघा भाजी तयार झाली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।